आज जूनची 23 तारीख आहे आणि या 23 तारखेला सुद्धा मी आता सध्या मांजरा नदीच्या पुलावरती उभा आहे. आपल्याला मांजरा नदी या ठिकाणी कोरडी ठाक पाहायला मिळत आहे. हा निसर्गाचा काहीतरी वेगळा संदेश असेल का मानवजातीला, की आणखीनही पाऊस पुरेसा नाही त्यामुळे ही नदी आज कोरडी ठाक. माझ्यासोबत इथले रहिवासी आहेत. काका, नाव काय तुमचं? आमीन शेख. कुठले आहेत तुम्ही? इथले महापूरचे. असं कधी पहिलं घडलंय का की आज जून यंदाच पाणी कमी झाले. नाहीतर या वेळेला गेल्या वर्षी पाणी वाहूलाच की. हा, काय वाटतंय हे नेमकं कशामुळे असेल असं झालेलं? आता ती का झाली की वरी देखील पाणी कमी आहे त्या मोठ्या बांधाऱ्यावर. हा, बंधारा तर रिकामाच आहे, परंतु रोड आहे उभं. पण पाऊस जो पडायला पाहिजे आतापर्यंत, पेरण्या नाहीत आपल्या इकडे. कुठं पेरणीच नाही की येड्यावनी बघायला आपण. हा, कशामुळे असेल बरं झालेलं आता ती असं? देवाला काळजी आपली कशी करायची काय नाही. तुम्ही काय इथे शेळे सांभाळतायत वाटतं? हो, बर बर बर. असं आता वय तुमचं जवळपास 70च्या पुढे असेल. असं की. पहिल्यांदाच असं आपल्याला काहीतरी पाहायला मिळतंय की पाऊस नाही, नदी ही कोरडी. जूनचा महिना आता जुलै चालू होईल 5-7 दिवसामध्ये, हा, आहे का नाही? होईल. काय हे म्हणजे आपण जे लोक वागतोय हा, निसर्गाच्या विरोधात, त्याचा हे कौल असेल का? असेल की. काय सांगता येत त्याचं? बर. हा, आता गेल्या वर्षी बसायला जागा नव्हता. या दिवसात इथं नदी पात्रात नदी पात्रात बिन रानाने देखील उभं वाटत नव्हतं. आज तुम्ही शेळ्या राखायला तिथं शेळ्या काय काय करावं, पाणी राखायला. नाही तर पाऊस असं उभारा येत नव्हतं, इतकं पाऊस होतो. चारायला. आज कोरडी नदी एकदम पुरडी. कुठं कुठं ढवळ आहेत फक्त साचले. हा, मित्रांनो, काका धन्यवाद. हे कुठंतरी एक निसर्गाचा खरंच आपल्या सगळ्यांसाठीच एक मोठा संदेश असू शकतो. आपण जे निसर्गाला हानी पोहोचवायचा प्रयत्न करत आहोत त्याचं कुठेतरी निसर्ग सुद्धा प्रत्युत्तर देताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. सर्व शेतकरी चिंतातुर पाऊसच्या प्रतीक्षेत आहे, कारण पेरण्या खोळंबलेल्या आहेत. निसर्गाचं चक्र जे पावसाचं असतं त्यामध्ये सध्या पाऊस नसल्यामुळे पूर्ण पेरण्या खोळंबलेल्या आहेत. आणि जर हे असंच राहिलं तर शेतकऱ्यासमोर खूप मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो, जगासमोर प्रश्न निर्माण होऊ शकतो. सुदैवानं पाऊस वरुण राजा बरसो ही सदिच्छा. मी परमेश्वर सोनवणे, मांजरा नदीवरून.